अज्ञात समाजकंटकानं शेतकऱ्याच्या 25 एकरवरील मकाच्या गंजीला लावली आग। भीषण आगीमध्ये अंदाजे 800 क्विंटल मका जळून खाक। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। नाशिकच्या येवला तालुक्यातील खिरडी साठे या ठिकाणी शेतकरी वाल्मिक नागरे यांच्या 25 एकर शेतातील काढणी करून ठेवलेल्या मकाच्या गंजीला अज्ञात समाजकंटकांनी पहाटेच्या सुमारास पेटवून दिले। या आगीत अंदाजे 800 क्विंटल मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे 10 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे। दरम्यान ज्यांनी कोणी हे कृत्य केले असेल त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। नागरे व माझे बंधू दोघं जॉईंट फॅमिलीत नगरसूल शिवारात राहत असून नगरसूल शिवारामधून खिरडीसाठी शिवारात माझी काही शेती आहे। एकूण 25 एकर शेतीची काटणी करून त्याचा मकाचा डेपो डोंगराजवळ मी लावला होता। मकाला भाव नसल्यामुळे काही दिवसाने भाव वाढल्यानंतर ती काढू आणि ती विकू असं नियोजन असताना रात्री कोणी अज्ञाताने शेजारी बसून दारू पिऊन ती मका पेटवून दिली आणि माझं 20 लाख रुपयापर्यंत 20-25 लाख रुपयाचं नुकसान केलं। त्या नुकसानीतून माझ्या कुटुंबावर मोठा आर्थिक घाला झाला आणि ज्या कोणी दुश्मनी किंवा माझ्याशी दुश्मनी करून किंवा त्या ठिकाणी त्याचा काही फायदा होत असेल तर निश्चित परमेश्वर त्याला देईल। परंतु या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रीतसर असा या गोष्टीचा पंचनामा या वस्तुस्थितीचा पंचनामा करून श्वानपथक बोलवून जो कोणी केला असेल त्याला कडक ते कडक पनिशमेंट केली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे आणि जेणेकरून भविष्यामध्ये कोणी हे करणार नाही। हा करणारा शेतकरीच आहे आणि कुठंतरी त्याचं मन दुखावलं असावं त्यामुळे त्याने केला असेल, परंतु याच्यातून त्याचा काही फायदा नाही। 2-3 क्वार्टर इथं देशी दारू पिला तो आणि त्याने ती पेटवलेला आहे आणि या झालेल्या घटनेचा तपास करून आरोपी जो सापडेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि शासनाकडून मला या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी विनंती करतो। लोकनायक न्यूज